पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त निद्रिस्त देवी प्रतिमेचे महाअभिषेक महाआरती करून कोजागिरी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला। प्रारंभी आराधी महिला मंडळाचे संस्थापक विष्णू कारंपुरी महाराज, उत्सव समितीचे अध्यक्ष बालकिसन गोणे यांच्या हस्ते देवीच्या आराधना गीताने निद्रिस्त देवीस जागृत करण्यात आले। त्यानंतर प्रतिमेची महापूजा सर्व देवी भक्त महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करून महाआरती करण्यात आली। विष्णू कारंपुरी महाराज यांनी माध्यमांशी बोलताना देवीला साकडे घातले की आई अंबे जगदंबे आदिमाता, सोलापूरला आलेले अतिवृष्टीचे संकट, बेकारीचे संकट दूर करून सोलापूर सुजलाम सुफलाम व वैभव संपन्न करण्याचे साकडे घातले। त्याचबरोबर सर्व भक्तांचे आरोग्य संपदा चांगली ठेवण्याची मागणी केली। सर्व देवी भक्तांचे आभार मानले। त्यानंतर उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकू व टॉवेल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। महामंडळात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महाआरती करताना विष्णू कारंपुरी महाराज, बालकिसन गोणे, रेखा आडकी यांच्यासह आराधी महिला नागमणी कोंतम, लता सगट, सरस्वती गोस्की, कल्पना बाडीवाले, ज्योती कोंगारी, चंदा खडेवाले, सुनंदा कोंडा, सविता सीता, राधा कुसमा, लक्ष्मी कोणगेरी, नागमणी यलदंडी, ज्योती करे, प्रमिला क्यादास, सुनंदा कोंडा, अनिता दिड्डी, लक्ष्मी कनकुंटला आदी देवी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रसन्न वदने प्रसन्न होशी निदासा, वेशापासुनी सोडी थोडी भोपाशा, निंदे तुझ वाचुनी गोकुरविला आशा, नरहरि तल्लीन झाला पंकजलेशा, जय देवी जय देवी। आज पूर्व विभाग मध्यवर्ती नवरात्र महोत्सव महामंडळाच्या वतीने संपूर्ण 10 दिवस देवीची प्रतिमेची प्रतिष्ठापना करून मान्यवरांच्या हस्ते, भक्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली। त्याचबरोबर शिलंगणा दिवशी आमच्या माता भगिनींना शिलंगण सोने देऊन आम्ही त्यांना आशीर्वाद घेतला। त्याचबरोबर आज तुळजापूरचा कोजागिरी पौर्णिमा निमित्त देवीचे निद्रास्त अवस्थेतील देवीला आम्ही पूजन करून त्या देवीची परत एकदा प्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आज या कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमाला आमच्या सगळं बीडी कामगार, माता भगिनी, आराधी मंडळ, त्याचबरोबर आमच्या सर्व देवी भक्तांनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना या ठिकाणी आभार मानतो आणि देवीला प्रार्थना करतो, देवी आमच्या जे संकट आलं, अतिवृष्टी संकट आलंय, रोजचं संसारात संकट आहे, या महिलांना वेगवेगळ्या अडचणी आहेत, या सोलापूरमध्ये कामधंदे नाहीत, हे सगळ्यांचं कामधंदे सुरू करून वेगवेगळ्या भरभराटी करून सर्वांचं रक्षण कर असं प्रार्थना करतो। परत एकदा आमच्या माता भगिनींचा आभार मानून आजचा कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आई राधा सदा